चला दर्पण न्यूज। अतिक्रमण हटाव की प्रशासनाची नौटंकी। 346 नोटिसा देऊनही ठोस नियोजनाचा अभाव, फक्त दिखाऊ कारवाईचा आरोप। हुपरी नगर परिषद प्रशासनाने शहरात सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। प्रशासनाने पूर्वी तब्बल 346 अतिक्रमणधारकांना नोटीस बजावलेला दावा केला होता। पेपर जाहिराती, जाहीर सूचना आणि नोटिसांचा गाजावाजा करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात नियोजन, अंमलबजावणी आणि समान कारवाईचा पूर्ण अभाव दिसून येत असल्याने ही मोहीम अतिक्रमण हटाव नसून केवळ नौटंकी असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे। शहरात अनेक वर्षांपासून सरकारी जागांवर गाळे, खोके, शेड, व्यावसायिक बांधकामं आणि कायमस्वरूपी अतिक्रमणे उभी आहेत। काही ठिकाणी सार्वजनिक जागाच खासगी मालमत्तेसारखी वापरली जात असल्याचं चित्र आहे। मात्र या गंभीर अतिक्रमणांवर हात न घालता प्रशासनाने फक्त किरकोळ स्लॅब, छपऱ्या, कोबे, डिजिटल बोर्ड आणि दुकानांसमोरील तात्पुरत्या सावल्या हटवून मोहीम सुरू आहे असा दिखावा केल्याचा आरोप होत आहे। नियोजनाचा पूर्ण अभाव। अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कोणती जागा प्रथम मोकळी करायची, कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अतिक्रमणांचे वर्गीकरण काय, वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर प्रथम कारवाई होणार का, राजकीय आश्रय असलेल्या गाळ्यांवरही समान कारवाई होणार का, याबाबत कोणतीही अधिकृत रूपरेषा जाहीर करण्यात आलेली नाही। नगररचना तज्ज्ञांच्या मते कोणतीही अतिक्रमणाविरोधी मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वेक्षण, नकाशे, कायदेशीर प्रक्रिया, पर्यायी व्यवस्था, पोलीस बंदोबस्त आणि टप्प्याटप्प्याने कारवाई यांचे स्पष्ट नियोजन आवश्यक असतं। मात्र हुपरीत ही संपूर्ण प्रक्रिया आज इथे उद्या तिथे अशा पद्धतीने चालत असल्याचं दिसत आहे। 346 नोटिसांचे पुढे काय झाले? प्रशासनाने 346 जणांना नोटिसा दिल्याचा दावा केला, मात्र त्यातील किती जणांवर प्रत्यक्ष कारवाई झाली, किती जणांनी स्वतः अतिक्रमण काढले, किती जणांना मुदतवाढ देण्यात आली, किती प्रभावशाली अतिक्रमणधारकांना मौन संमती देण्यात आली, याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर नोटीस देणे ही केवळ प्राथमिक प्रक्रिया आहे। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 अंतर्गत प्रशासनाने सर्वांना समान संधी देऊन कारणे ऐकून आणि निष्पक्ष निर्णय घेणं अपेक्षित असतं। निवडक कारवाई केल्यास ती न्यायालयास आव्हानास पात्र ठरू शकते असे कायदा अभ्यासक सांगतात। खलनायक, मुख्याधिकारी, सत्ताधारी मौन। शहरात आता या संपूर्ण मोहिमेबाबत उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे। खलनायक, मुख्याधिकारी, सत्ताधारी मौन, सोंगाड्या प्रशासन आणि नादान जनता। नागरिकांच्या मते प्रशासनाची भूमिका एखाद्या पटकथेप्रमाणे दिसत आहे। पहिल्या अंकात मोठ्या घोषणा, दुसऱ्या अंकात पेपर नोटिसा, तिसऱ्या अंकात किरकोळ कारवाई आणि शेवटी प्रभावशाली अतिक्रमणधारकांना अभय अशीच ही स्क्रिप्ट असल्याची चर्चा सुरू आहे। शहरात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी गाळे, व्यावसायिक बांधकामे, अनधिकृत खोके आणि राजकीय पाठबळ असलेली अतिक्रमणे उभी असल्याचा आरोप आहे। काहींनी सरकारी जागा भाड्याने दिल्याची चर्चा आहे। मात्र अशा प्रकरणांवर प्रशासन मौन का बाळगत आहे हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत। जर प्रशासन खरोखरच अतिक्रमण मुक्त शहराचा दावा करत असेल तर सर्वप्रथम प्रभावशाली लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अतिक्रमणधारकांवर समान कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। जनतेच्या डोळ्यात धूळफेक। सध्या सुरू असलेली कारवाई ही शहर सुशोभित करण्यासाठी नसून फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याची भावना वाढीस लागली आहे। मोठ्या अतिक्रमणधारक, सुरक्षित सामान्य व्यापाऱ्यांवर कारवाई निश्चित असा संदेश प्रशासनाकडून जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आता शहरवासियांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे, हुपरीत खरंच अतिक्रमण हटवले जाणार आहे की फक्त नौटंकी सुरू राहणार? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.